चला तर आज पाहूया आपण त्र्यंबक. तर हा त्र्यंबककडे जाण्याचा खरं तर मेन रस्ता आहे. तसा जाण्यासाठी अजून पण एक मार्ग आहे, पण आपण ह्या रस्त्याने जाऊ शकतो. मेन रस्ता आहे हा. तर इथे एक आपण पाहू शकतो हॉटेल ट्रिपल ए. इथे राहण्यावर खाण्यासाठी खूप चांगली जागा आहे. समोर आपण पाहू शकतो तर खूप मोठं म्हणजे खूप मोठा असा ब्रह्मगिरी पर्वत आहे. तसेच आपल्या साईडनी भरपूर दुकाने, राहणे खाण्याची भरपूर सोय रस्त्याच्या साईडनी अशी पाहण्यास मिळते आपल्याला. कारण भरपूर लोकांना येता जाता भूक लागत असते, त्याच्यामुळं आपण कधी पण खाऊ शकतो. तर आता सध्या शिवजयंतीची तयारी चालू आहे सध्या. खरं म्हणजे तर त्र्यंबकमध्ये खूप शिवजयंतीचं वातावरणाचं बदल आहे. कारण आता शिवजयंती आहे आणि त्यात आता छावा पिक्चर रिलीज झाल्यापासून तर खूपच छान वातावरण, असं म्हणजे वेगळंच वातावरण झालेलं आहे. तर आपण पुढे पाहू शकतो की एक असं हॉटेल बनवलेलं आहे. ते असं वाटतं की जुन्याच काळातलं हॉटेल आहे. तर बघा ते कसं आहे. चांगलं वाटलं तर कमेंट आणि हे करा नक्की. हे आपण पाहू शकतो शिवप्रसाद भोजनालय. इथे जेवण बिवण खूप छान मिळतं. साईड आपण खाली हॉटेल पाहू शकतो. तर आता आपण पाहू शकतो खरं आता मेन गेटला मंदिराकडे जा. इथे डाव्या साईडला आपण गजानन महाराजांच्या मंदिराकडे जाऊ शकतो. तिथे खूप मोठं असं गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि इथेच सगळ्या बस लागतात, कारण खूप प्रवाशांना येण्या जाण्यासाठी मदत होते इथून. तर बघू शकता शिवजयंतीचा बोर्ड लागलेला आहे. तर हा आहे मेन एंट्रन्स गेट. म्हणजे इथून आपण खरं तर मंदिराकडे जाऊ शकतो. समोरच आपला ब्रह्मगिरी पर्वत आहे. तर बघू शकता इथे तर जयंती, शिवरात्री ह्या टायमाला खूप गर्दी असते, कारण हा मेन रस्ता आहे. इथूनच आपण मंदिराकडे जाऊ शकतो. आपण शिवरात्रीला जर आलो तर खूप गर्दी असते. मेन म्हणजे तर इथे पायी देण्यासाठी सुद्धा जागा नसते, अशी गर्दी असते. तर बघूच आपण पुढे मंदिर काय आहे, कसं आहे, आतमध्ये कसं आहे. हे बघा बँक, ATM सर्व सुविधा उपलब्ध आहे. स्टार्टिंग पासून आपल्याला मंदिर लागायला सुरुवात होते. कुणी आलेले नसेल तर व्हिडिओ बघा, नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला. तर हे बघा दुकानं, ज्याला काही घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा, मी घेऊनच ठेवतो. नक्की फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता आपण इथून जर डावीकडे गेलो तर आपल्याला फ्री तिकीटने जाण्यासाठी मोकळा रस्ता आहे. आणि जो पुढे मंदिर दिसून राहिलं तिथे तर खरा मुख्य गेट आहे, परंतु तिथून जाण्यासाठी आपल्याला खरे पैसे द्यावे लागतात. त्याच्यामुळे तिथून मी झूम केलेला आहे, बघू शकता खरा मेन गेट. पण तिथून आपल्यासारखा माणूस तरी जात नाही, कारण पैसे भरण्यासाठी कोणाचेही ऐकत नसते. देव हा काय पैसा कुठूनच जाऊ शकतो आपण, म्हणून आपण इकडून जाऊ देवाकडे. खरं म्हणजे तिथे गेलो मेन प्रॉब्लेम असा आहे की चप्पल ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. हा तर खरा मोठा प्रॉब्लेम. मी खूप हिंडलो पण ठेवून दिले मी एका साईडला चप्पल. तर हा आहे मेन गेट. इथून खरे तर रांगांना सुरुवात होते. इथे खूप रांगा असतात. तर बघू शकता किती गर्दी आहे. स्त्रिया, मुले, बाळे पुरे फुल गर्दी असते. बघू शकता असे जे तिथे जवळजवळ
9 ते 10 ब्लॉक आहे. 10 ब्लॉकमध्ये 4-5 रांगा तर नक्कीच असतात आणि फुल भरलेले असतात. आता तिची गर्दी तर तुम्ही विचार करू शकता. शिवजयंती, महाशिवरात्री, पाडवा या टायमाला किती गर्दी असू शकते इथे. बघाच, खूप भरपूर गर्दी. माझ्या मागे सुद्धा साईडच्या ब्लॉक मध्ये सुद्धा किती गर्दी बघू शकता तुम्ही. तर बघितलं तर समोर जे दिसू राहिले ते आपला खरा ब्रह्मगिरी पर्वत. तर बघा किती दुकानांचे तर रांगाच लागलेल्या आहेत तिथे. तर खूप दुकाने आहेत, ज्याला जायचं त्यांनी नक्की या. तर हा मंदिराचा लाईव्ह मागच्या साईडचा व्ह्यू आहे. इथे साईडनी पण कसे तरी मंदिर आहे, पण ते मला पण नाही माहित. तर हे बघू शकता मंदिर कसं आहे. खूप अप्रतिम असं कोरीव काम आहे मंदिराचं. तर आपण चाललेलो आहे आता एका कुंडाकडे. तर कुंड म्हणजे खरं तर म्हणजे एक तलाव आहे तो. पावसाळ्याच्या दिवसात तिथून जो डोंगराचा असा भारी व्ह्यू दिसतो ना, तर खूपच भारी. जे समोर आहे ते खरं तर सूर्य मंदिर आहे. ते कोणत्या तरी बाबांनी त्या काळात बांधलेलं आहे. आता त्याला गेट बीट बसवलेलं आहे. ते खरं तर सूर्य मंदिर आहे. दर्शन नक्की घेत जा. मी दाखवताना दर्शन नक्की घेत जा. ते बघा, इथून वरती जायचं आपल्याला. इथून खरं तुम्हाला तलाव दिसेल. नक्की बघा तलाव. खूप असं भारी दृश्य आहे. तर बघू शकता तुम्ही कसा तलाव आहे. खूप मोठा आणि असा रुंद असा तलाव आहे. कारण इथे खरं म्हणजे गंगेचं पाणी असतं, एकदम शुद्ध असं पाणी. त्यामध्ये तर खूप मासे असतात. त्याच्या पाठीमागेच एक गार्डन आहे. प्रवासी येतात जातात त्यांच्यासाठी. मग कसं भारी दृश्य आहे. जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा माझा पहिला ब्लॉग आहे, त्याच्यामुळे खरं तर मला खूप वाटतं सगळ्यांचा प्रतिसाद मिळावा. हे बघा, मला तिथेच आपल्याला कृष्ण मंदिर भेटले. खरं तर मला वाटलं मंदिरच नव्हतं, पण मी फिरता मला भेटूनच गेलं मंदिरात. खरं तर अशी भारी अप्रतिम कलाकृती आहे त्या मंदिराची. कृष्ण आणि राधे. इस्कॉन टेम्पल, तुम्ही सिंपल भाषेत म्हणजे इस्कॉन टेम्पल. तर हे मंदिर आहे आपल्या निवृत्तीनाथ महाराजांचं.